वांगीकर यांचे रायगड मोबाईल शॉप। आपल्याकडे सॅमसंग, ओप्पो, विवो, रेडमी, OnePlus सर्वच ब्रँडेड कंपनीचे मोबाईल व मोबाईल दुरुस्ती आणि भेट द्या वांगीकर यांचे रायगड।
वारकरी परंपरेचा इतिहास महात्म्य विठुरायाची आनंदवारी असं पंढरी निवास संगीत मेवास आणि जाणून वारकरी परंपरेचा इतिहास महात्म्य विठुरायाची आनंदवारी पंढरी निवास संगीत मेवास आणि जाणून वारकरी परंपरेचा इतिहास महात्म्य विठुरायाची आनंदवारी खेळ मुलाकरिता थांबत नसतो मात्र क्रॅम्प सारखं लहान अडचणीचं करू शकतं. रिलीज स्प्रे तर आपण वापरतोच, मात्र मला रिलीज स्प्रे क्रॅम्प रिलीज स्प्रे बद्दल माहिती घ्यावी. आणि चांगली गोष्ट म्हणजे हा आयुर्वेदिक आहे. यामधील इलेक्ट्रोलाइट्स थेट स्नायूंपर्यंत पोहोचून त्यांना आराम देतात. रिलीज स्प्रे क्रॅम्प रिलीज स्प्रे जेणेकरून तुम्ही जिंकाल जखमा नव्हे. दुखल्यावर आपण बँडेजच लावतो. रिलीज स्प्रेमुळे माझी बँडेजची कल्पना समजून घेतली. बँडेज एका स्प्रेमध्ये ते देखील हळदीसोबत जखमेवर स्वच्छप्रमाणे आवरण तयार करतो आणि जखम भरून काढतो. शिवाय घराबद्दल बोलणं होतं तेव्हा दोन गोष्टी समोर येतात. आपल्या पुन्हा दोन गोष्टी, हा बँकेतून लोन किंवा त्या बँकेतून लोन. माझा तेव्हा ह्या दोन गोष्टींवर स्टॉप लागला तेव्हा मला युनियन बँकेतून फ्री होम लोन मिळालं. युनियन बँक ऑफ इंडिया, चांगली लोक चांगली बँक. वारकरी परंपरेचा आणि जाणून वारकरी परंपरेचा पंढरी निवास संगीत मेवास आणि जाणून वारकरी परंपरेचा इतिहास महात्म्य विठुरायाची आनंदवारी आणि चांगली गोष्ट म्हणजे हा आयुर्वेदिक आहे. यामध्ये इलेक्ट्रोलाइट्स स्नायूंपर्यंत पोहोचून त्यांना आराम देतात. रिलीज स्प्रे क्रॅम्प रिलीज स्प्रे जेणेकरून तुम्ही जिंकाल जखमा नव्हे. दुखल्यावर आपण बँडेजच लावतो. रिलीज स्प्रेमुळे माझी बँडेजची कल्पना समजून घेतली. जखमेवर प्रमाणे आवरण तयार करतो आणि जखम करून टाकतो. शिवाय संगीत आणि जाणून घ्या वारकरी परंपरेचा इतिहास महात्म्य विठुरायाची आनंदवारी पंढरी निवास संगीत मेवास आणि जाणून घ्या वारकरी परंपरेचा इतिहास महात्म्य विठुरायाची आनंदवारी मस्त
नाही आणखीन वेळ आहे ते आपल्या ह्याच्यात कशाला येईल. आणि एक बघ ऐक ना किती ड्रोन आहेत बाबा किती ड्रोन झालेत बघा ना ते. रामकृष्ण हरी माऊली. माऊलींचं आगमन कैवल्य तेजोनिधी संत सम्राट ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आगमन या ठिकाणी होत आहे. आपण पाहतो आहोत माऊलींची पालखी दिवे घाटामध्ये येते आणि दिवे घाटामध्ये माऊलींचं आगमन होतं आणि प्रचंड गर्दी सकाळपासून या दिवे घाटामध्ये आपल्याला पाहायला मिळते. जर बघितलं तर माऊलींचा दिवे घाट संपल्यानंतरचा हा दुपारचा विसावा, पण दुपारच्या विसाव्याला माऊली 6:30च्या दरम्यान पोहोचत आहे आणि अर्थातच या वारीमध्ये किती गर्दी असेल आपण पाहू शकता. लाखोंच्या नाही जवळपास लाखोच्या पुढेही संख्या या ठिकाणी वारीमध्ये यावर्षी पाहायला मिळते. पूर्ण दिवे घाट जो आहे आपण पाहतोय डोंगरावरती सुद्धा एक झाड सुद्धा शिल्लक राहिलेलं नाही आणि ते पाहतोय की पलीकडे डोंगरावरती सुद्धा प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळते. तो समोरचा जो डोंगर दिसतोय तिकडे आपण पाहतो आहोत की प्रचंड गर्दी या डोंगरावरती सुद्धा आहे आणि याच ठिकाणी माऊलींचं आगमन होत आहे. आणि कारण माऊली अर्थातच ज्या माऊलींच्या हरिपाठाच्या माध्यमातून नित्यनेम हरिपाठाचा वारकरी संप्रदाय करतो आणि नित्यनेमामध्ये एक हरिपाठातला जो अभंग पुढे येतो तो म्हणजे देवाची ये द्वारी उभा क्षण भरी तेणे मुक्तिचारी साधवी येला. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असं माऊली त्या अभंगांच्या माध्यमातून सांगतात. आणि हरीचं नाव मुखाने घेतलं, पांडुरंगाचं नामस्मरण मुखाने केलं तर नक्कीच आपल्याला मोक्षाची प्राप्ती होतेच आणि ही वारी जन्ममरणाचा फेरा तारणारी आहे. ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून गीतेचे 18 अध्याय अगदी सोप्या पद्धतीने माऊलींनी करून आपल्याला दाखवलेले आहेत आणि ही माऊलींची ही परंपरा, संत तुकोबारायांची परंपरा, संत पुंडलिकांची परंपरा पुढे आपण सर्व मंडळी देतो आहोत. आणि या वारीमध्ये माऊली सुद्धा आपल्या सोबत असतात, संत तुकोबाराय सोबत असतात, संत जनाबाई, संत एकनाथ, संत नामदेव अशा असंख्य संतांची मांदियाळी म्हणजे आपल्या सोबत अनेक संत या वारीमध्ये चालताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि या संतांच्या सोबतच पंढरीचा पांडुरंग सुद्धा कसा पंढरपुरामध्ये थांबेल, तो पंढरीचा पांडुरंगही या वारीमध्ये येतो आणि वारीमध्ये येतो आणि आपल्या सोबत तो चालायला लागतो. ज्या वृद्धाजींची पाय दुखायला लागतात त्या सकाळी उठल्यानंतर ते पाय दुखणं बंद होतं. याचं कारण, याचा अर्थ जर मी सांगायला गेलो तर पंढरीचा पांडुरंग रात्रीत तुम्ही झोपल्यानंतर नकळत तुमच्या पायाला स्पर्श करून जातो आणि त्यावेळेस सकाळी आपले पाय दुखणं सुद्धा थांबतं. आणि या ठिकाणी माऊली येत आहे, माऊलींचं आगमन या ठिकाणी होत आहे आणि आपण पाहतोय प्रचंड गर्दी या ठिकाणी झालेली आहे दिवे घाटामध्ये. हा दिवे घाट अगदी एकाच जयघोषामध्ये दुमदुमला आहे. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम हा जयघोष या ठिकाणी प्रत्येकाच्या मुखामधून निघतो आहे आणि माऊलींचं आगमन दिवे घाटामध्ये होत आहे. यावर्षीची वारी प्रचंड गर्दी आहे कारण महाराष्ट्रामध्ये पाऊसही म्हणजे अगदी वेळेवरती आल्यानंतर मराठवाड्यामध्ये पाऊस वेळेवरती आला आणि शेतकऱ्यांच्या पेरणीसुद्धा झाल्या. शेतीची पेरणीची कामं उरकली. पेरणी संपल्यानंतर जर बघितलं तर हे सर्व वारकरी मंडळी जर बघितलं तर शेतकरी मुळातच वारकरी हा शेतकरी आहे कारण शेतात राबणारा माझा बापसुद्धा मला पांडुरंगासारखा दिसतो. पांडुरंगाच्या चेहऱ्याकडे बघितलं तर वडिलांची आठवण होते. ज्याला आई नाही त्याला आईची आठवण होते कारण पांडुरंग हा माझा नाही तर या उभ्या विश्वाचा मायबाप होतो, सखा बंधू असंही वारकरी संप्रदायामध्ये पांडुरंगाला संबोधलं गेलेलं आहे. आणि माऊलींची पालखी थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी आपण पाहतोय आपल्या समोर येताना आपल्याला पाहायला मिळते. माऊलींच्या पालखीची कूच समोर समोर होताना आपल्याला पाहायला मिळते. दिवे घाटामध्ये आजच्या या एकादशीचा पर्व आहे, व्रत एकादशी. खऱ्या अर्थानं व्रत एकादशी जी करायची आहे वारकऱ्याचं एकच व्रत असतं ते म्हणजे एकादशी आणि पांडुरंगाच्या चरणावरती नतमस्तक होताना हे एकादशीचं फार महत्त्व आहे. आणि याच बैलाच्या जोड्याचं सांगा महत्त्व. बैलाच्या 10 जोड्या लावल्या जवळपास माऊलीच्या
माऊलींची पालखी या ठिकाणी येते आणि बैलांच्या 10 जोड्या हा दिवेघाट सर करण्यासाठी माऊलींना पुढे माऊलींचा रथ आणण्यासाठी या 10 जोड्या बैलांच्या आहेत आणि माऊली येताना आपण पाहतो आहे आणि प्रचंड आनंद प्रचंड उत्साह वारकऱ्यांच्या मनामध्ये आहे आणि हा दिवेघाटाचा परिसर अगदी दुमदुमून गेला आहे तो म्हणजे ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम असं म्हणत हा रथ पुढे येतो आहे पुढे कूच करतो आहे आणि सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या तुळशी हार गळा आकाशे पितर्व सुख पाहिण श्रीमुख आवडीने पांडुरंगाचं श्रीमुख आवडीनं मी पाहिन आणि त्याचसाठी माऊली निघाले आहेत ते पंढरीला पांडुरंगाची आणि माऊलींची भेट होणार आहे आणि हा आनंद उत्सव साजरा होतो आहे हा महाराष्ट्रामध्ये असंख्य वारकरी पांडुरंगाच्या म्हणजे भेटीसाठी आळंदी ते पंढरपूर देहू ते पंढरपूर मुक्ताईच्या पालखी सोहळ्यासोबत ज्ञानोबारायांच्या पालखी सोहळ्यासोबत संत गजानन बाबांच्या पालखी सोहळ्यासोबत जनाबाईंच्या पालखी सोहळ्यासोबत नामदेव महाराजांच्या परभणीकडून जो निघालेला पालखी सोहळा आहे त्यांच्यासोबत सुद्धा असंख्य वारकरी पंढरीकडे निघतायत आणि पंढरीच्या वारीमध्ये एक नाद दुमतो कारण वाळवंटी गाऊ आम्ही आणि खऱ्या अर्थानं वारीत हा प्रसन्न वातावरण निर्माण झालेलं आहे आणि वारकरी एक नामघोषामध्ये पुढे कूच करत आहेत ती म्हणजे बैलजोड्या आपण पाहतोय जवळपास 10 बैलजोड्या माऊलींच्या रथाला लावल्या आलेल्या आहेत आणि या बैलजोड्या आणि माऊली खऱ्या अर्थाने या ठिकाणी दिवेघाट कूच करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत संपूर्ण विश्वाचं लक्ष आज जर असेल तर ते दिवेघाटात आहे कारण विश्वाची माऊली कैवल्य तेजोनिधी संत सम्राट संत शिरोमणी ज्यांना म्हटलं जातं आणि कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतला ज्यावेळेस माऊलींचा जन्म झाला तो कैवल्य तेजोनिधी कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतला असे संतांच्या रचना आहेत संत शिरोमणी माऊली या ठिकाणी दिवेघाट सर करताना आहेत माझा मोबाईल इकडं तुम्ही तिकडं काय सांभाळायले काय करायला बंद पडले माझं ज्ञानेश्वर माऊलींच्या सोबत सर्व वारकरी मंडळी सध्या दिवेघाट सर करून पुढे निघत आहेत आपण पाहतोय हा दिवेघाटातली सर्व दृश्य आहेत आपला मित्र उदय भिसे पाटील जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद दारा हे सांभाळा आपलं हाँ